मालपाणी हेल्थ क्लब व रिसॉर्ट संगमनेर यामध्ये झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आलंच। मालपाणी हेल्थ क्लब व रिसॉर्टमधून झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात अखेर संगमनेर शहर पोलिसांना यश आलंय। आरोपींकडून ₹6.25 लाख हस्तगत केलेत। संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लब रिसॉर्टमधून तब्बल 6 लाखांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींकडे केलेल्या तपासानंतर ही चोरी उघड करण्यात पोलिसांना अखेर यश आलंच। हेल्थ क्लब अँड रिसॉर्टमध्ये खूप वर्षांपासून काम करणाऱ्या रिसेप्शनिस्टने ही चोरी केल्याचं समोर आलं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। तसेच त्याच्याकडून रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना पूर्णपणे यश आलंय। शहरालगत असलेल्या मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्टमधून रविवारी सकाळी 7 ते मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान व्यवस्थापक सचिन सदाशिव गाडे यांच्या केबिनमधील तिजोरीतून 6 लाख रुपयांची रोकड चोरी गेली होती। या संदर्भात मालपाणी हेल्थ क्लबचे मॅनेजर सचिन गाडे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री तक्रार दाखल केली। तिजोरीच्या चाव्या ताब्यात घेत असलेल्या विशाल चंद्रकांत शिंदे, सचिन अशोक काळे व प्रथमेश संजय मिसाळ या तिघा रिसेप्शनिस्ट असलेल्या संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या संदर्भात चाव्या ताब्यात असलेल्या तिघा संशयितांकडे केलेल्या चौकशीनंतर प्रथमेश मिसाळ यांनी हा गुन्हा केल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 6 लाखांपैकी ₹5,77,000 रोकड हस्तगत केली आहे। उर्वरित पैसे त्यांनी खर्च केले असल्याचं समोर आलंय। दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विशाल चंद्रकांत शिंदे आणि सचिन अशोक काळे यांचा या चोरीच्या प्रकरणाशी काहीही संबंध आढळून आला नाही असे निष्पन्न झालेले आहे, असे संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले। अटक केलेल्या प्रथमेश मिसाळ याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। आरोपीला न्यायालयानं न्यायालयीन कोठडी दिली। हा सर्व तपास पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार व पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे यांनी तपास करत गुन्ह्याचा उलगडा केलाच। पोलीस उपनिरीक्षक लोखंडे पुढील तपास करत आहेत। शेरनी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा।